पण तू तिला सांगितलं का नाहीस? कधी हिंमत झालीच नाही ग. सांगायचं ना, मी तरी सुटली असते. ए विशाल, विशाल, बोल ना. हे जुनं वॉलेट का ठेवलंयस तू? किती वेळा सांगितलं तुला हे टाकून दे. राहू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? पण अडचण कशाला घरामध्ये? अगं एवढूशा वॉलेटचं काय अडचण? मग खरं सांग, जेव्हा पण मी तुला हे वॉलेट टाकायला सांगते ना, तू नेहमी टाळाटाळ करतोस. ए असं काही नाहीये. आज मला खरं सांगा, आता मी खरोखर टाकून देईन ना. हो. माझी एक बेस्ट फ्रेंड होती. तिने दिलं होतं. होती म्हणजे मुलगी. ए असं काही नाहीये. कोण होती? सांगतो. मी कॉलेजमध्ये होतो. हॅपी फ्रेंडशिप डे. पण तू तिला सांगितलं का नाहीस? कधी हिंमत झालीच नाही ग. सांगायचं ना, मी तरी सुटली असते. ए ठीक आहे, ठेवू शकतोस तू. मी काय जेलस फील करत नाही. थँक्यू. आता काय करते रे ती? आय डोंट नो यार. 15 वर्ष होऊन गेले असतो, कधी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न मी केला नाही. सोड ना, आपण कशाला त्या गोष्टी बुसतोय. लेट होतं, भरपूर काम आहेत. तिचं नाव काय होतं रे? कथा. विशाल, नानाचं नाव काय ठेवायचं? एवढी नावं बघितली आहेत ना की मी आता कन्फ्यूज झाले. सगळीच चांगली वाटतायत. कथा ठेवूया. मला एक अर्जंट काम लक्षात आलंय. मी लगेच पुढे जातो. तू मागून ये पटकन, ठीक आहे? थांब विशाल, तुला बघतेच मी आता.